यहाँ पर अधिकारियों की झोल दिखती नज़र आती है। अब ये तो जांच का विषय है कि अधिकारी यहाँ पर क्या झोल कर रहे हैं, लेकिन अगर देखा जाए तो इस स्टेशन पर नागरिक इस रास्ते को लेकर परेशान हैं। आपने देखा होगा मुंबई में खड्डों के चलते कई घटनाएं हो रही हैं और मासूम लोगों की जानें चली जाती हैं। और ठीक ऐसा ही नज़ारा लोकमान्य तिलक टर्मिनस पर रेलवे प्रशासन के अधिकारियों द्वारा लापरवाही का यहाँ पर नज़र आ रहा है। क्या कहेंगे, आप भी इसी रास्ते से गुजर रहे हैं, कैसा लगता है इस रास्ते से जब आप जा रहे हैं? सर यहाँ पर ना हमेशा बारिश जब होती है तो यहाँ पर ऐसे ही कीचड़ जमा होते हैं। हम रहते हैं सावले नगर में, यहाँ से आने जाने के लिए बहुत तकलीफ होती है। यहाँ घुटनों तक ऐसा पानी जमा होता है, तो यहाँ पर आने जाने के लिए बहुत कीचड़ का सामना करना पड़ता है। और यहाँ की महानगर पालिका जो है वो कोई ध्यान नहीं देती है। और दूसरी बात ऐसा है कि यहाँ पे कोई नगर सेवक वगैरह कुछ है, वो भी कुछ इस तरह इधर ध्यान नहीं देते। तो हमारा आपसे निवेदन है कि जल्द से जल्द ये रास्ता अच्छा किया जाए और यहाँ से आने जाने के लिए लोगों के लिए कुछ अच्छा रास्ता हो जाए। आता तुम्ही बघू शकता की समोरच कचऱ्याचा ढीग आहे, भयंकर मोठा ढीग आहे। असे ढिगारे सगळीकडे पसरलेले आहेत, सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे। या साबळेनगर आणि क्रांतीनगर वासियांना नाहक त्रास होत आहे। तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे सर्वत्र रस्त्याची वगैरे कामं चालू आहेत। जी नागरिक आहेत ते ये जा कुठून करणार, त्यांना कुठे जाणं येण्यासाठी रस्ता शिल्लक राहिलेला नाही आहे। त्यांच्या तक्रारी असून असं आहे ना की प्रशासन आणि शासन हे नागरिकांना सुव्यवस्था देण्याचं काम करतं, पण इथे सगळं उलटं झालेलं आहे। आता इथे शासन एकदम ढिम्म झालेलं आहे, प्रशासन डिम्म झालेलं आहे आणि त्याचा नाहक त्रास हा नागरिकांना भोगावा लागतो। अरे बाकीची कामं राहू द्या, पण सफाईच होत नाही आहे। आम्ही वारंवार कंप्लेंट करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही आहे। महानगरपालिकेमध्ये काही अधिकारी पर्सनली आम्हाला सांगतात की आमच्यावर दबाव आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिनिधी जे कोणी असतील त्यांनी तक्रार केली तर ती कामं करायची नाही असं स्पष्ट आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ही सफाई सुद्धा होत नाही आहे। म्हणजे ह्यांच्या राजकारणामध्ये, यांच्या स्वतःच्या राजकारणामध्ये नाहक त्रास हा फक्त जनतेला, करदात्यांना भोगावा लागतोय। जनतेने बघितलेलं आहे की त्यांना किती त्रास भोगावा लागलेला आहे या 3-4 वर्षांमध्ये। त्यामुळे आपला नेहमीप्रमाणे महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच भगवा फडकणार आहे आणि पुन्हा एकदा आपली महानगरपालिका सुसज्ज असं जनतेसाठी सुसज्ज होणार आहे, सेवेसाठी। साहेब काय सांगाल, एकत्रित निवडणूक लांबीवर गेल्यामुळे अनेक कामं रखडलेले विभागाचे आणि कुठेतरी नाहक त्रास लोकांना सहन करावा लागतो, जबाबदार कोण? जबाबदार आताचं शासन आणि प्रशासन, सरकार आणि प्रशासन। आता ही महानगरपालिका जी आहे ती सरकारच चालवते, प्रशासक लावलेला आहे। 3 वर्ष झाली नगरसेवक जो लोकप्रतिनिधी आहे, लोकांचे जनतेचा सेवक आहे, आपल्या शिवसेना प्रमुखांनीच पिताचं नगरसेवक केलं होतं। हाच उद्देश होता की नगरसेवक हा जनतेचा सेवक आहे, बरोबर आहे। त्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा प्रत्येक नगरसेवक आणि शिवसैनिक हा जनतेची सेवा करत असतो आणि ती सेवा करण्याची संधी नगरसेवकाच्या हातून हिरावून घेतलेली आहे। तुम्ही बघताय शासनाचे जे आमदार आहेत, जे सरकारमध्ये आमदार आहेत, त्यांना अवाढव्य त्यांच्या पदाधिकाऱ्यांना निधी देत आहेत करोडो रुपये, आणि इथे लोकांनी निवडून दिलेले जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निधी दिला जात नाही आहे। हा अन्याय आहे, तो तिकडच्या लोकांनी निवडून दिलेल्या जनतेवर अन्याय आहे। कारण का त्या लोकप्रतिनिधींना त्या लोकांची कामं करण्यासाठी निधी मिळतो आणि तो निधी हिरावून घेतला जात आहे, दिला जात नाही, तर लोकांचा विकास आणि लोकांची कामं होणार काय? फक्त हुकुमशाही चाललेली आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सरकारमध्ये हे कधीही होत नव्हतं, विरोधी पक्ष होते, विरोधी सरकार होतं, पण आतापर्यंत ही गोष्ट कधीच झाली नव्हती, बरोबर। या अशा दृष्टिकोनातून काम केलं जात आहे की विरोधी पक्ष हा राहिलाच नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून इथे काम केलं जात आहे। आपण करू सो कायदा। आता इथे हे काम चालू आहे बघा, एका रस्त्यावर 4 ठिकाणी 5 ठिकाणी खोदून ठेवलेलं आहे, पण कुठलाही शासनाचा नियम आहे, जो कॉन्ट्रॅक्टर काम करतो तिथे नावाची पाटी पाहिजे, जो साईड इंजिनियर आहे त्याचा नंबर पाहिजे, परत कालावधी पाहिजे। हे काम ज्या वेळेला सुरू झालं आणि ज्या वेळेला संपणार आहे तो कालावधी इथे नाही। इथे जर कुठलंही बॅरिकेटिंग नाही आहे, बघा तुम्ही कॅमेरा इथे फिरवा, इथे कुठल्याही प्रकारचं बॅरिकेटिंग नाही आहे। उद्या इथे अपघात जर घडला तर ह्याला जबाबदार शासनच आहे आणि जनता जर आवाज उठवते आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। हे जनतेचं सरकार नाही आहे, हुकुमशहा सरकार आहे असं आमचं मत आहे।
तुम्ही मी इथेच क्रांतीनगरला राहिला आहे आणि मी चेंबूरवरून आलो आता आणि इथे सारखं येणं जाणं चालू असताना आता या रस्त्याची आणि शिवाय गाड्या स्लिप होण्याची पण भीती आहे भरपूर। तो बता दें कि स्थानिक नागरिक तो परेशान हैं और रेलवे जो यात्री हैं उन्हें भी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस खबर पर आपका क्या कहना है, कमेंट करना ना भूलें। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।